तर आज एनडीएची बैठक झालेली आहे आणि अब की बार एनडीए सरकार असा नाराही देण्यात आलाय। पाहूयात। एनडीए प्रतिनिधींकडून सत्ता स्थापनेचा दावा, पंतप्रधान मोदींसह एनडीए प्रतिनिधींकडून सत्ता स्थापनेचं पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुपूर्द। पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट, राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण। पंतप्रधान मोदी 9 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजता तिसऱ्यांदा शपथ घेतील। एनडीएच्या नेत्यांनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदी अडवाणींच्या भेटीला। मोदींनी घेतली भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची भेट, तब्येतीची विचारपूस करत घेतले आशीर्वाद। नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी एकमतानं निवड, भाजप नेत्यांसह एनडीएच्या सर्वच घटक पक्षांच्या नेत्यांकडून राजनाथ सिंह यांच्या प्रस्तावाला अनुमोदन। एनडीए इतकं यश कुणालाच मिळालं नाही, सरकारसाठी बहुमत मात्र देश चालवण्यासाठी सर्व मताची गरज असते, आम्ही तुमच्या सर्व मताचा आदर करू, नरेंद्र मोदी यांच्याकडून विश्वास व्यक्त। ईव्हीएम जिवंत आहे की मेलं, ईव्हीएमवर विरोधक आता गप्प का? ईव्हीएम विरोधामध्ये पुढील 5 वर्ष काही ऐकायला मिळणार नाही, मोदींचा विरोधकांना टोला। रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता मोदींचा शपथविधी, मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार, राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधीची तयारी सुरू। सरकार चालवताना मोदींच्या नाकी नऊ येणार, संजय राऊतांचा निशाणा, तर नितीश बाबू आणि चंद्राबाबू सर्वांचेच आज तुमचे तर उद्या आमचे, राऊतांचा खोचक टोला।